जय श्रीराम. 22 तारखेला मार्केट बंद आहे आणि काल काय झाले की आपले व्हिडिओज पडले होते आणि त्याच्यानंतर डिसिजन चेंज झाले की मार्केट हे आज पूर्ण दिवस चालू राहणार आहे आणि 22 तारखेला बंद राहणार आहे. जे काय अनालिसिस केलं होतं ते आज तसंच एक्झॅक्टली घडलं. म्हणजे अनालिसिस मध्ये काही चेंजेस नाही झाले, फक्त डेट मध्ये चेंज झाले. सो आपण आता ट्यूजडेला काय अनालिसिस असणार आहे ते पण डिस्कस करू आणि कशा पद्धतीने मार्केट वर्क करू शकतो ते सुद्धा डिस्कस करू. थोडंसं व्हॉलिटिलिटी कमी होतं आज मार्केटमध्ये, कारण की डेट पण चेंज झालाय. युएस मार्केट बंद होते, FIDS मार्केटमध्ये ट्रेड करत नव्हते, कमोडिटी करन्सी पण बंद होतं. सो व्हॉलिटिलिटी कमी होती थोडी मार्केटमध्ये. इम्पॉर्टंट लेवल तसेच आहेत आपले. मी तुम्हाला सांगितलं होतं 21,750 हे इम्पॉर्टंट रेजिस्टन्स असणार आहे निफ्टीसाठी. ओपन तिथंच झाला, बरोबर तिथून रिजेक्ट होऊन परत खाली येऊन क्लोज झालं, म्हणजे थोडंसं सेलिंग दिसलं आज. तर 21,750 एक रेजिस्टन्स असणार आहे, 21,500 एक सपोर्ट असणार आहे. थोडंसं त्याच्यात साईडवेज राहू शकतो आणि जेव्हा हे रेंज ब्रेक होईल मग एक ट्रेंडिंग मार्केट बघायला भेटेल. बँक निफ्टीसाठी पण बरोबर मी रेजिस्टन्स आणि सपोर्ट जे सांगितलं होतं त्यांनी वर्क केलंय. 46,000 हे इम्पॉर्टंट रेजिस्टन्स सांगितलं होतं आणि 45,500 इम्पॉर्टंट सपोर्ट. तर तो आता काय केलं की बँक निफ्टीमध्ये थोडीशी स्ट्रेंथ दिसते की 46,000 ला येऊन क्लोज झाला आहे. तो रेजिस्टन्स ब्रेक होतोय तर अप्पर लेवलला जाऊ शकतो. बट आज ICICI बँक आणि अजून एक बँकचं रिझल्ट आहे, त्या रिझल्ट वरती पण मॅटर करत आहे की जर का ते निगेटिव्ह आले की परत बँक निफ्टी अजून डाऊन जाऊ शकतात. थँक्यू सो मच. आपले लेवल्स मार्क करून घ्या आणि त्याच्या हिशोबाने ट्रेड करा.